वर्षा मॅम, तुमचा मोबाईल खूप छान आहे, येत आहे म्हणा. घेऊन जाऊ. लॉक असेल की मला काढता येईल. बरं, हां चष्मा पण देते. चष्मा चष्मा दे ना. घेऊन जाऊ. बघा ऑब्झर्व करा काय आन्सर येतं, फक्त बघूया आपण. ठीक आहे. मोबाईल पण येतं मोठ्याने बोला, पाठीमागे आवाज येते आणि कॉन्फिडेंटली बोला. तुमच्यात किती कॉन्फिडन्स आहे बघायला लागेल मला. तेव्हा तो कॉन्फिडन्स मुलांच्या मध्ये आपण म्हणायचं नाही बोल रे, दाबून बोल, खोटं का बोल, कॉन्फिडन्स असतो ना, खोटं नाही बोलायचं आपल्याला. परंतु जो आहे जे पण काही काम करायचं ते कॉन्फिडेंटली जेव्हा तुम्ही करता. आणि कॉन्फिडन्स का येत नाही? लॅक ऑफ एक्सपिरियन्स. ओके, लॅक ऑफ एक्सपिरियन्स, आपल्याला अनुभव नसतो म्हणून कॉन्फिडन्स नसतो आपल्याला. ठीक आहे. ओके मॅम, वर्षा मॅम, आता तुम्ही बोला की हा चष्मा कुणाचा आहे? मोठ्याने बोला. माझा. मोबाईल कुणाचा आहे? माझा. ड्रेस कुणाचा घातलाय? कागद कुणाचा आहे? अच्छा, नाक कुणाचं आहे? माझं. नाक कुणाचं आहे? माझं. नाक कुणाचं आहे मॅडम? वर्षा मॅडम, ते तुमचं आहे. राहुल काय बोलला? त्याचे लक्षात आलं नाही का? त्याचे सबकॉन्शियस माइंडला मी काय केलं? कॅच केलं. सबकॉन्शियस माइंड म्हणत होतं की हा नाही त्यांचं आहे, माझं 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 हेच मला म्हणायचंय. मुलांना पण आम्ही हेच ट्रेनिंग देतो की कुठे आपण बोलतो, मॅम काय शिकवतायत आपल्याला आणि आपण काय करतोय खाली बसून. ठीक आहे ना? का तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही? कारण मन आणि बुद्धी ह्या दोन ज्या शक्ती आहेत ना, त्या आपल्या एका पॉईंटच्या आहेत. ती पॉईंट कोण आहे बघूया आपण थोडक्यात. आता तुम्ही मॅम बोललात की हे सगळं तुमचं आहे, मग तुम्ही कोण आहात? आर यू मोबाईल? नो म्हणा आता. नो. एवढं दिसतोय. आर यू स्पेक्ट? आर यू ड्रेस? आर यू नोज? आर यू आईज? आर यू हेड? आर यू टंग? देन हू आर यू? आर यू बॉडी? कोण आहात तुम्ही? हू आर यू? डोंट नो. येस, गिव्ह मी एनी आन्सर. काबून. माणूस. माणूस. वुमन. ह्युमन बिईंग म्हणा. ह्युमन बिईंग. ओके, ठीक आहे. आता ह्युमन बिईंग म्हटलात, आणखी काय तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. तुम्ही आय एम वर्षा, राईट? आय एम वर्षा. आय एम इंडियन. आय एम अ फिमेल. ठीक आहे. मेल और फिमेल, इट डिपेंड्स अपॉन अवर बॉडी, दिस बॉडी. अँड दिस बॉडी इज मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स. 5 तत्वांनी बनलेले हे शरीर आहे. आणि स्केलेटन आहे आणि मांस आहे, सगळं आहे आतमध्ये. ठीक आहे. ओ हार्ट, प्लीज कम हिअर. ओ लिव्हर, व्हॉट आर यू? प्लीज कम हिअर. ओ ब्रेन, यू आर एक्सलंट, प्लीज कम हिअर. असं जर मी तुम्हाला कॉलिंग केलं तर आवडेल का? डू यू लाईक? नो ना? यू विल से ओ मॅम, व्हॉट आर यू कॉलिंग मी? प्लीज कॉल मी वर्षा. I am Varsha. Varsha is the whole name of whole body. Then who am I? I am not Varsha. I am not Vaishali. I am not Kavita. I am not Komal. But I am a point of light. Say, I am point of light. Point of energy. Positive energy. And the Supreme Father is also point of light. He is my father. आपल्या सर्वांचे माता-पिता वेगवेगळे आहेत ना शरीराचे, पण आपल्या आत्म्याचा पिता मात्र सगळ्यांचा कोण आहे? एकच आहे. मग तुम्ही कोण आहात? सगळ्यात स्टार. आणि तुमचा मुलगा कोण आहे? मुलगा कोण आहे? सुपरस्टार. आणि त्या सुपरस्टारला सुपर घडवण्यासाठी त्या सुपरस्टार मॅम इथं उपस्थित आहे. मग त्यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ. आयडियल स्कूलमध्ये आयडियल स्टुडंट घडवणार तर आहेतच, त्या स्टुडंटसाठी तर काय आहेतच, परंतु तुम्ही सगळे आयडियल मदर अँड फादर आहात, त्यामुळे तुमच्यासाठी जोरात आहे. अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ फॅमिली? फॅमिली. फादर अँड मदर, आय लव्ह यू. F stands for father, F and family, M for mother, I love you. मूल जसे घरामध्ये तुमच्या प्रेम करायला शिकतं, मोठं मोठं झाल्यानंतर मॅमवर प्रेम करायला शिकतं, हळूहळू ते आपल्या मित्रमंडळींच्यावर त्याचा उद्योग लागतो, योग लागतो. आणि मोठं झाल्यानंतर पुन्हा मग नोकरी करेल, लग्न झालं, तुझ्या बायकोशी त्याचा योग लागला, त्याला बाळ झाली, त्याच्या मुलांशी योग लागला, पुन्हा तो म्हातारा झाला, शरीर सोडतं. ठीक आहे. एक स्टेजेस आहे.
ठीक आहे मॅम, तुम्ही बोललात की हे सगळं तुमचं आहे, मग तुम्हाला लक्षात आलं तुम्ही स्टार आहे. ठीक आहे, आता ह्याची किंमत काय आहे? चष्म्याची किंमत काय? एक 500 असेल किंवा 1000 असेल आहे ना. मोबाईल 200 रुपयाचा आहे. किती? 16,000. ड्रेस किती रुपयाचा आहे? गिफ्टेड आहे. तरी पण असेल की 1000-1500 पकडूया आपण. ठीक आहे, ओके ठीक आहे. अच्छा, तुमचं नाक किती रुपयाचं आहे? तुमची बॉडी किती रुपयाची आहे? जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता, हॉस्पिटलमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला कळते की नाही हे चेकअप करायचं आहे 5,000 रुपये, हे करायचं आहे 10,000 रुपये. दॅट मीन्स माय बॉडी इज व्हेरी व्हॅल्युएबल. कौन बनेगा करोडपती बघायची गरज नाही. म्हणा आय एम करोडपती. त्या नशेत जावा. पण आज एक करोडपती माझ्या शरीराची व्हॅल्यू आहे. तुम्ही माहिती मार्केटमध्ये जर दुकानात गेलात ना तर डायमंड शो मी डायमंड प्लीज असं जर तुम्ही बोलात तर तो जो सोनार आहे ना तो असा हातात लगेच देत नाही. हे बघा असा डायमंड आहे, तो काय करतो सोन्याच्या डबीमध्ये घातलेला तो डायमंड असा लांबून दाखवतो तुम्हाला. मग तुम्ही बघता हा डायमंड आहे. तसं ही बॉडी म्हणजे आपली काय सोन्याची डबी आहे आणि त्याच्यामध्ये स्टार आपण कोण आहे? डायमंड आहे. ते डायमंडचं उदाहरण पण मी सकाळी दिलेलं आहे आपल्या बॅचला. तर तुम्ही खूप छान डायमंड आहात, हिरा आहात, हिऱ्यासारखे राहा. सोनं घ्या आणि सोनं द्या म्हणतो आम्ही, सोन्यासारखं वागा म्हणतो आम्ही. तर म्हणतो तुम्ही हिरा आहात आणि हिऱ्यासारखे राहा. आणि त्यासाठी 7 दिवसाचा कोर्स असतो. रोज 1 तास तुम्ही वेळ काढून कधीही या. त्या वेळेत आम्ही तुम्हाला राजयोगा मेडिटेशन शिकवतो. त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या बच्चाला संस्कार घडवण्यासाठी. टेन्शन येतं त्या वेळेला विशेष करून, कारण आपलं लाईफ स्ट्रगल लाईफ आहे. आमच्यापेक्षा तुमचं जास्त आहे. आम्हाला 2 मिनिटं पोराचा दंगा झाला तरी गबरे असं करतो आम्ही. तुम्ही एवढं रात्रभर तुम्ही झोपायच्या वेळेला त्यांनी चू चालू होते. अरे दिवसभर थकलेलो आपण, शांती पाहिजे ना, जरा थोडी झोप पाहिजे ना हक्काची. नाही ते सुरूच होते ते. मग इकडून पित्याचं असते, पतीचं असते, सगळ्यांचंच बॉदरिंग असतं आपल्याला. आणि अशामध्ये आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ माइंड जर सांभाळायची असेल तर मेडिटेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 1 मिनिट मेडिटेशन आपण सगळे करूया. ठीक आहे, मेडिटेशन रूममध्ये आलं तर